पुन्हा 3 इनिंग आपण स्वतः गेल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पिसारब्याचे सन्माननीय रमण म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि कानपोलीचे आमचे कैलास शेट्ट पाटील आमचे परम मित्र यांचं देखील स्वागत आहे व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला ते तलोजा पोलीस स्टेशनचे पीआय सन्माननीय सुनील गुरव साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची पूर्ण टीम इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं स्वागत आहे. थँक्यू संदीप सर. यस, हियर वी गो. सिग्नल झाले मैदानावरती. सुपर हिटचा तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. खणखणीत सुरुवात करूया आपण या तिसऱ्या सुपर हिटच्या सामन्याला. वेरी पास डिलिव्हरी, क्रॉस बॉडी स्टेक करण्याचा प्रयत्न नाही जमलं फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी. आदेश मते एकच अपवाद आहे, सर्व पाटील परिवार आणि एकच मते. आणि मात्र मत मांडत असताना हा चांगला गोलंदाज मागच्या काही वर्षामध्ये याकडून चांगला एंटरटेनमेंट केलंय. आपली जी गोलंदाजी म्हणजे विकसितपणा खूप जास्त प्रमाणात मागच्या काही वर्षात दाखवले त्यानं. तोच विकसित करणारा गोलंदाज आदेश मध्ये सुरुवातीला मात्र चांगली वंची करत असताना ओपनच्या गोलंदाजी चांगला फटका दाखवायला चेंडू ट्रॅव्हल झाला. तो याला एक्स्ट्रा कव्हरेज झाला. चेंडू थांबणार आहे. नॉन स्टॉप. पहिलाच खणखणीत चौकार. थांबवणं फार कठीण आहे, कारण संपूर्ण या स्पर्धेची कामगिरी उल्लेखनीय राहिली. खरोखर चमकदार कामगिरी मागच्या काही सामन्यामध्ये त्याने खूप चांगला एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकांना. तोच फलंदाज पहिल्या निर्धाव चेंडूचं सडेंद्र उत्तर दिलं दुसऱ्या चेंडूवरती. अजून एक मोठा फटका. लॉंग चेंडू करणार. गॅप शॉटचं सिलेक्शन. नो मॅच मध्ये वंडरफुल शॉट. अजून एक चौकार. दमदार चौकार. पहिला चेंडू डॉट केला. यस संदीप सर. पहिला चौकार लॉंगापला, दुसरा चौकार लॉंगॉनला. मैदानाच्या चौफेर वंची करण्याची क्षमता असणारा परेश कडके ज्यानं मागच्या 2-3 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली. आणि तोच मैदानावरती आदेश मध्ये पहिल्या चेंडू ती चांगली गोलंदाजी केली, मात्र नंतर फलंदाज त्याला सडोतर उत्तर दिलंय. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये चेंडू बीट झालाय. चेंडूचा पाठलाग केलाय. थोडासा उशिरा पिकअप लाईन केली. लेंथ लाईन ओळखू शकला नाही. शॉटचं चुकलं यावेळी मध्ये त्याचं. आणि चांगला गोलंदाजी मध्ये पुन्हा कमबॅक केलाय. सच अ वंडरफुल कमबॅक. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार लॉंग ऑफला. तिसरा चेंडू लॉंग ऑनला चौकार, नंतर चौथा चेंडू मध्ये डॉट झालाय. मागच्या 4 चेंडू तब्बल 8 धाबा आल्यात आणि 200च्या बॅटिंगचा धाबा उपलब्ध करून दिल्यात. कट केल्या चेंडूला वॉटर यहाँ पर रमेश गुंडप्पा स्टाइल चेंडूला मध्ये कट केला सीमा पलीकडे. व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट दॅट वाज. पॉवरफुल स्ट्रोक. दॅट्स अ 4 रन्स. कॉन्फिडन्स किती मैदानावरती फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत असताना खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. सिंगल डबल काढणार नाही, मारणार तर चौकार फक्त षटकार. What a confidence, what a shot, glorious stroke, nice job, that's a solid block, cracking shot. Once again that's a 4 runs. मार तब्बल त्यानं 4 चौकार लावलेत. पहिला लॉंग ऑफला, दुसरा लॉंग ऑनला, तिसरा पॉइंटला आणि चौथा मात्र एक्स्ट्रा कव्हरेज आणला. What a batting and what a fantastic start from the यस परेश खडके. यस डीजे. तर सर्व संघांना सूचना आहे बघा, ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आहेत, तर त्या सिरीज साठी ज्या धावा आहेत त्या फक्त सेमी फायनल पर्यंतच पकडल्या जातील. फायनलचा स्कोर सिरीज साठी पकडला जाणार नाहीये, याची नोंद आपण घ्यायची आहे. चांगला निर्णय संदीप सर, चांगला निर्णय. कारण भरपूर स्पर्धा पहिले फायनल मध्ये खूप गडबड होतात स्पर्धेमध्ये. आणि विकेट साठी 5 रन आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ही अनाउन्समेंट आम्ही नक्कीच पहिल्यापासून डिक्लेअर केलेली आहे, पण आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू. बबुल यावेळी मध्ये येत असताना बबुल भगत चेतन आल्या तर मत गोलंदाजी मध्ये. बबुल बऱ्याच 6 चेंडू मागच्या नॉन स्ट्राईकला उभा होता, तो मात्र स्ट्राईक लाईनला आता आलाय. ओ क्लीन बॉल. बबुल पैसा वसुला झाला नाहीये आणि फलंदाज पहिल्या चेंडू बाद झालाय. पहिलाच धक्का. 16 धावसंख्येवरती.
बबूल हसलाय. त्रिफलाची बाद झाल्यानंतर पहिला फलंदाज असा मी पाहिलाय की जो स्माइल बाहेर निघालाय. हे क्रिकेट आहे, त्याला माहिती आहे, त्यांनी भरपूर यश अपयश पचवलेत क्रिकेटमध्ये आणि हे त्याला चांगलं ठाऊक आहे. 16 धाबा एक बाद सीधे मनामध्ये. परेश कडके ज्यानं अक्षरशः धुमाकूल घातला, पेटून उठलाय मैदानावरती, तो मात्र 16 धावसे किती नॉस्टकला उभा आहे. मागचे 6 चेंडू त्याने चांगली फलंदाजी केली. आता नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती असताना प्रमोट केलंय फलंदाजाला, तो मात्र राहुल भोईर. राहुल भोईर फार मोठं नाव आहे. दहिसर संघ राहुल भोईर नाव घेतलं ना तर गोल्यांच्या मनात धडकी भरते. एवढं मोठं नाव आहे. या संदीप सर. तर वलवलीचे बिग फॅन आणि रोडपाली संघाला मट्टालू शेट्टे यांनी आणि किरवली कानपोली संघाला, या दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्यात. मट्टालू शेट, धन्यवाद. क्या बात आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आल्यात. कर 4च्या आयोजकांचं भरपूर चांगलं कार्य. राउंड विकेट, लॅक ऑफ पेस, व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, बिंकलिंग्स आपण बघू शकाल. ब्लिंकिंग होत असताना बेल्स, अजून एक मोठा धक्का मैदानावरती, बॅक टू बॅक 2 धक्के मैदानावरती, 16 वरती 2. आता मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना अटॅकिंग गोलंदाजी, ट्रिमेंडस प्रेशर अँड व्हॉट ऑफ पॉवरफुल बॅटिंग. मागच्या काही षटकामध्ये नंतर मात्र गोलंदाजी तुम्हाला चांगली पाहायला. दुसरा धक्का 16 या धावसंख्येवरती. ग्रेट बॉलिंग फ्रॉम चेतन पाटील. पहिल्या षटकामध्ये धावा 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 आणि फक्त धावा. नंतरच्या षटकामध्ये मात्र विकेट आणि फक्त विकेट मैदानावरती. हो, क्रिकेट बदलतंय सातत्याने. क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन आपण पाहत असतोय आणि या सामन्यात देखील तेच चित्र पाहायला मिळते. ज्या फलंदाजानं मागच्या 4 जोडी 4 चौकार मारलेत, तो फलंदाज मात्र नॉस्टॅकला प्रशांत कडके आणि आता ऋतिक भोईरला मात्र प्रमोट केलंय इनॅक्ट नंबर 4 वरती. इज ऑन द हॅट्रिक. लवली शॉट, फुल टॉस, मात्र गॅप शोधू शकला. लॉंगॉनला बॅकअप देत असताना फार चांगले क्षेत्ररक्षण होते लॉंगॉनला. आदेशला बघू शकाल आपण, ज्या आदेश मध्ये पहिलं षटक फेकलं, 16 धावा देत त्यानं पहिल्या षटकामध्ये. तो आदेश बॅकअप देत असताना 1 धाव फलकावरती. आमचे कानपोलीचे चंद्रकांत मते माजी सरपंच सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये. बिग सपोर्टर. काल त्यांचा सामना 4:30 वाजता झाला, तरी देखील ते बघत होते टीव्हीच्या माध्यमातून. स्वागत आहे तुमचं देखील. नाव बॅक टू क्रिकेट दाखल करते. धावा आल्या त्या 17-2 बाद. मागचे 3 चेंडू नॉस्टॅकला उभा असताना फलंदाज आता परेश कडके आता मध्ये स्ट्राईक लाईनला जातो. त्याकडे नजर असणार आहे, कडी नजर असणार आहे. त्याचा स्टान्स, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचा सध्या असलेला फॉर्म अप्रतिम फलंदाजी करतोय आणि प्रेक्षकांना मध्ये त्याची फलंदाजी नक्कीच परभणी ठरत असते. तोच आपण स्ट्राईक लाईनला. ओ, क्लीन बॉल. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया गोलंदाज चेतन पाटीलचा. व्हॉट अ बॉलिंग. आतापर्यंत 3 गडी बाद केलेत आणि 3ही त्रिफलाचे. सुपर, ट्रिमेंडस अँड फंटास्टिक बॉलिंग अटॅक फ्रॉम द चेतन पाटील. क्या बात आहे. डीजे देखील सुरुवातीपासून रंगात आलाय. दररोज डीजे 12 नंतर रंगात येतो, आज मात्र 8 वाजल्याच रंगात आलाय. आज पेमेंटचा दिवस आहे संदीप सर, मी म्हणेन. क्या बात नक्कीच. आहे. आणि बघा मच्छिंद्र सर, इथे विकेट आली आहे परेश कडकेची. तर चेतन पाटील साठी कुशल एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर प्रेम पाटील पेंदर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. थँक्यू. थोडीशी अशी मजाक देखील होणार, कारण संदीप सर असल्यानंतर मजा येते कॉमेंट करण्यासाठी. थँक्यू संदीप सर, खूप आम्हाला सांभाळून घेतलंय. कारण सध्या डे नाईट टुर्नामेंट आम्ही करतोय, आम्ही उशिरा येतोय, लवकर देखील ते आम्हाला सोडतात. त्याबद्दल तुमचं हृदयाच्या अंतर्मन मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. राऊंड विकेट ऑन साइडला स्ट्रॉंग अपील. या स्पिंगर गोज बाय पर 4 गडी बाद केलेत. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ ट्रिमेंडस अटॅक मैदानावरती दाखवत असताना आणि या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 धक्के दिलेत, फक्त 1च धाव. सुपर बॉलिंग. हॅलो. तर आमचे प्रसाद पाटील रोंजन, चांगली कॅप्टन्सी त्यांनी केली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य देखील केलंय. JCB असेल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणासाठी शूज देखील त्यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेत. तर धन्यवाद प्रसाद.
ते इथे आलेत, त्यांचं स्वागत आहे. संदीप, या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 विकेट प्राप्त केले, 3 त्यानं क्लीन बोल्ड केले, 3 कॅचेस आणि 2 LB. व्हॉट अ स्कोरिंग, ग्रेट जॉब गुलशान. फुलर अँड डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील मात्र नाहीये, आता नाहीये, पंचाने उचलून धरलं नाहीये, पोलाइट अपील होतं थोडस. आणि हे सांगत असताना तांडेल सर, येस इट्स अ लेग बाय, चांगली धावसंख्या, चांगली मात्र गोलंदाजी मैदानी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा, या षटकामध्ये आल्या त्या फक्त 2च धावा. या षटकामध्ये गडी बाद झाले ते 4 तब्बल. एकूण धावसंख्या धावफलक होती. टॉस आल्यानंतर श्याम स्पोर्ट फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलक होती ती 18-4 बासी आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद प्रसाद पाटील, रोंजन मॅन फ्रॉम रोंजन. संघ देखील त्यांना स्पर्धेत दाखल केला होता आणि मला स्पर्धेसाठी JCBचा विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट त्यांना मला जे सहकार्य केले त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 18 धावा त्या फलकावरती रोडपाली संघाचा गोलंदाज चेतनचा अनालिसिस. येस संदीप सर. तर यानंतर एक शो मॅच आहे, ती म्हणजे आमचे तलोजा पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन यांच्यामध्ये. तर सर, मच्छिंद्र सर, आपण पाहतोय तलोजा पोलीस स्टेशनचे PI आपले सुनील गुरव साहेब इथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5 रात्रीमध्ये तब्बल नाश्ता त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय. सुनील गुरव साहेब, धन्यवाद. नक्कीच म्हणजे आता कुठे स्पर्धा म्हणजे आमची असली तर आम्ही नक्कीच येऊ शकतो तुमच्याकडे. तर थँक्यू. म्हणजे हा प्रेम असतं मच्छिंद्र सर. निश्चित संदीप सर, त्याने केलेलं कोरोनामध्ये कार्य आम्ही ते कधी विसरू शकणार नाहीये. जसं आपलं आई आपल्यासाठी, आपल्या आईसाठी आपण ऋणानं बंधू असतो, तसं मात्र आम्ही पोलिसांचे ऋणानं बंधू आहेत, डॉक्टरांचे ऋणानु बंधू आहेत, ज्याने जे कोरोनामध्ये जे कार्य केले ना त्या कार्याला तुमच्या नेहमी सलाम असणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, कायदा आणि सुव्यवस्था राखणं, समाजाची शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. आणि आज मात्र ते विरंगुळा म्हणून तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचा खेळ देखील पाहायला मिळाला. बॅट अँड बॅट मध्ये चेंडू मागच्या काही चेंडूवरती धाबा आलेला, फिंगर गोज बाय अंपायर, अजूनही धक्का दिलाय. ज्या रोडपाली संघाने मोठमोठ्या संघाला धक्के दिले त्या मैदानावरती, त्याच रोडपाली संघाला मागच्या काही षटकांमध्ये धक्क्या मागणे धक्के दिलेत. बघायचं या धक्क्यातनं रोडपाली संघ कधी उभारी घेणार, कधी धाबा येणार, कधी सामना फाईट होणार, कधी चौकार षटकार लागणार आणि कधी प्रेक्षकांना परिणाम मिळणार याची आम्ही वाट पाहतोय. यस डेज आहे. सुधीर पाटील त्याने स्पर्धेमध्ये हॅट्रिक देखील प्राप्त केली. भरपूर अनुभव असलेला खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करताना कानपोलीस संघाला एका उंचीवरती नेऊन ठेवले त्यानं. आणि काल त्याची चांगली गोलंदाजी राहिली. 7 धावा गरज असताना रंजन संघाला त्यानं पराभूत केलं होतं. तोच तुम्हाला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग या स्पर्धेमध्ये रोडपल्ली संघाची धावसंख्या फक्त 18. 5 गडी बाद आपण पाहतोय. दयनीय स्थिती. पहिल्या षटकामध्ये धावा आणि फक्त 16 धावा आल्या. नंतर मात्र अनबिलिबल यावेळी मात्र वंडरफुल कमबॅक केले कानपोलीस संघाच्या सर्वच गोलंदाजांना. 18 वरती 5. सूरज भोयर, व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, नाईस डाय विथ अ स्वीट टायमिंग अलॉंग द. यावेळी मात्र मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकलिप न केलेला फटका. दॅट्स अ सुपर 6 आफ्टर लॉंग टाइम. वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ 6. गुड फिनिश. मागच्या 2 सामन्यामध्ये हा फलंदाज वन डाऊन झाला होता 3ऱ्या क्रमांकावरती. या सामन्यामध्ये 7व्या क्रमांकावरती. व्हॉट इज अ कॉन्फरन्सी, काहीतरी कॉन्फरन्सी पाहायला मिळते. लवली शॉट, हेलिकॉप्टर उडवलाय. व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग. अजून एक षटकार, ग्रेट बॅटिंग. दॅट्स अ गुड फिनिश वन्स अगेन. दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. आमचे आदिनाथ पाटील यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम आदिनाथ. बेग पाटील आमचे डीडी यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. दर्शक अध्यापक 30. व्हॉट अ शॉट. 2 सामन्यामध्ये हा फलंदाज वन डाऊन आला होता. यावेळी मात्र 7व्या क्रमांकावरती आल्यात. अत्यंत फॉर्मचा फलंदाज बघायचा आहे. 3 चेंडूचे षटकार मारणार का, मात्र गोलंदाजी मध्ये कमबॅक केला. डाऊन द लॅग खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची मात्र फेकाफेकी. बघायचं काय चाललं एक्झॅक्टली, व्हॉट्स गोइंग ऑन इन द ग्राउंड हेच विचारत असताना संघनायक फक्त धाबा थांबले जातात. मध्ये 30 गडी बाद झाले ते 5. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा, दुसऱ्या षटकाला फक्त 2च धाबा आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ जर 2 षटके मारण्यात फलंदाजांना 7व्या क्रमांकावरती येऊन एक अप्रतिम फलंदाजी दाखवली. सूरज भोईरनं अक्षरशः पेटून उठलाय मैदानावरती आणि धाबांचा वनवा पेटवलाय या शांत वातावरणामध्ये.
रात्रीच्या वातावरणात 9:29 रात्र वैरायची म्हटलं जाते. आज धुक्याची चादर कमी पाहायला मिळते. मात्र जशी रात्र पुढे जाईल तर तसं मात्र धुक्याची चादर तुम्हाला यामध्ये ते पाहायला मिळणार. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, वंडरफुल कमबॅक. क्रॉस बॅट स्ट्रोक, ह्याचं नाव आहे सुधीर. बघा पायानं धूळ त्याने उडवली, याचं कारण आहे कारण मागच्या 2 चेंडू मारले 2 षटकार, त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता, तो त्याने व्यक्त केला मैदानावरती. 3 षटकाची सांगता होती धावाला त्या. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये धावाल्या त्या तब्बल 12 धाबा. 3 षटकाची सांगता 30 धाबा 5 बाद, 10ची सरासरी कायम ठेवली. टॉस आल्यानंतर प्रथमपंच करताना शांतस्पॉट रोडपाली संघ. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मध्ये शेवटच्या टप्प्यात. ओमकारने देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलं. ओमकार, तुझं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. मोर्या स्पोर्ट्स क्रिकेट शॉप नंबर 5 ही देखील ऍडव्हर्टाईज त्यांच्या रोडपाल्याच्या माध्यमातून त्यांच्या देखील शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. शिवाजी पाटील, नितेश पाटील, नेहाल ठाकूर आणि नितीन केनी. मागच्या 3 महिन्यामध्ये हे 4 मित्र मात्र झोपले नाहीत, अक्षरशः परिवारापासून दूर. कारण एखादं कार्य तुम्हाला करायचं असेल ना तर माझं हे माझं ते माझं ह्या माझा हे करून चालत नाही मित्रांनो. आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना, डेडिकेशन हा फार महत्वाचा भाग आहे. समर्पण हे फार महत्वाचा भाग आहे. या आपण बोलूया सामन्याकडे. 10 ची सरासरी राखत 30 धावा उभा केल्या माध्यमातून पहिला सामना जिंकलाय तो नेतला संघानं. दुसरा सामना जिंकलाय किरवली संघानं. बघायचे तिसरा सामना कोण जिंकणार आणि सुपर 4 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार. मागच्या 4 दिवसामध्ये 48 संघानं या स्पर्धेमध्ये अक्षरशः क्रिकेट गाजवलंय आणि आज मध्ये शेवटच्या टप्प्यात ही क्रिकेट रजनी पोहोचत असताना जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. शेवटचा षटक गोलंदाज रोहन पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला ऋतिक भोईर अटॅकिंग स्टान्स मध्ये. लेफ्ट हँड वर विकेट फुलटा चेंडू दिशा देता सॉफ्टहँडना बघायचंय. हिट केला नाही याचं कारण आहे कारण मात्र बॅकअपला कोणीच नव्हतं. ह्याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती. कारण एक धाव गेली फरक पडत नाहीये, मात्र जर इथे ओव्हरतून 4-5 धावा आल्या तर त्या आपल्याला पडवणार नाहीयेत. हा एका क्षणामध्ये मनाशी विचार बांधला. ह्याचंच नाव प्रेझेन्स ऑफ क्रिकेट आणि ह्याचंच नाव आहे क्रिकेट. वॉट अ क्रिकेट. 31 धावा दाबालकावरती 5 बाद स्थिती आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. कानपोली संघ किती धावांवरती अडवेल या संघाला हे सांगणं कठीण असणार आहे कारण गोलंदाजीचा अटॅक देखील चांगला रोडपाली संघाकडं. लाईन बघावी लागेल पंच आमच्याकडे वळत असताना कारण टपामध्ये चेंडू स्कीट झालाय. शेवटच्या मध्ये चेंडू वळलाय मैदानावरती, स्कीट झालाय. खेळपट्टीची चर्चा केली तर खूप सुंदर खेळपट्टी आहे कारण प्रेमात पडावीशी खेळपट्टी, कुठे खास खलगे नाहीयेत. देर इज अ नो पॅचेस, नो क्रॅक्स, सच अ ब्युटिफुल विकेट, नो डाऊट. मागच्या काही 4 दिवसामध्ये खेळपट्टी आपण अगदी जवळून पाहिली, खूप सुंदर आहे खेळपट्टी. पादाक्षणे प्रेमात पडावीशी खेळपट्टी आहे. ह्याच खेळपट्टीत भरपूर रेकॉर्ड झाले. बघायचं किती कमबॅक करा गोलंदाज. क्रॉस बॅट स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, powerful stroke that was, and that's a super hit. That's a 6. यास राहुल भोईरने मात्र मागच्या 5 चेंडूमध्ये 3 षटकार 2 डॉट. मात्र परेश कडके आणि सूरज याचा अपवाद बघता कोणत्याही फलंदाज फारशी फलंदाजी करू शकला नाहीये. वॉट अ बॅटिंग. इन ॲट नंबर 7 वरती येणारा फलंदाज एवढी चांगली फलंदाजी करू शकतोय, हो करू शकतोय. सक्षम फलंदाज मागच्या 2 सामन्यात 1 डाऊन आला होता, आता मात्र 7व्या क्रमांकावरती पिकअप केली लाईन. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लो. फलंदाज बाद. मोठा धक्का. सूरज भोईर इज वॉकिंग बॅक. थँक्यू. फंटास्टिक नोक फ्रॉम सूरज भोईर. झटपट फलंदाजी ज्याला म्हटलं जातं. 6 चेंडू तब्बल 18 धावा कुठल्या आहेत. मागच्या काही 4-5 चेंडूमध्ये त्याने तब्बल 3 षटकार मारले. त्याने 300चा बॅटिंग स्ट्राईक मेंटेन केला मैदानावरती. आतापर्यंत 3 फलंदाज बोल्ट, 2 LBW म्हणजे लेग बिपर आणि पहिला मात्र फलंदाज कॅच आउट झालाय. यामध्ये ती 6 धक्के दिले मैदानावरती. धावफलक धावाले त्या चांगलं कमबॅक केलंय कानपोली संघाने. बघायचंय किती सांगणार रंगणार आणि किती मध्ये ती आग लागणार. 38 धावा 6 बाद स्थिती आपण पाहतोय. Over the wicket, just stand and deliver. What a shot! Terrific shot from the batsman. Powerful stroke, long way. That's a 6.
जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी, व्हॉट अ बॅटिंग. 8व्या नंबरचा फलंदाज एवढा कडक फटका मारू शकतोय, हो मारू शकतोय. सेन्सिबल क्रिकेट, व्हॉट अ पॉवरफुल बॅटिंग दॅट वॉज अँड व्हॉट अ शॉट. रोहित पाटील लिटरली इज ऑन द फायर नाव. फक्त 44 6 आपण पाहतोय. एज मात्र एज अँड मिस आणि तिथे धावसंख्येला मात्र एक आकार निश्चित येईल. धावसंख्या पोहोचेल ती 45 वरती आणि याचीच आम्ही चर्चा करत होतो की 40+ धावसंख्या गरज आहे मैदानावरती, कारण श्याम स्पोर्ट मध्ये गोलंदाजी देखील चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे कानपुरी संघामध्ये, त्यामुळे सामना फाईट होईल आणि याचीच आम्ही चर्चा केली होती. 40+ धावसंख्या खरोखर गरजेची होती आणि धावसंख्या दाखवा होती 45. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग 45. जर षटकार आला तर 51 होतील, जर सिंगल आली तर 46 होतील, जर डॉट गेले तर 45 होतील आणि जर डबल आले तर 47 होतील. बघायचं किती धावा येणार. जर चौकार आला तर 49 आणि टार्गेट असणार 50. सो लेट सी किती धावा येतील शेवटच्या चेंडूवरती. हा मात्र अक्षरशः झोपून मारलेला फटका, व्हॉट अ शॉट. आणि हाच फटका मात्र डोकेदुखी ठरेल तो रोडपाली संघाला विरुद्ध करणाऱ्या कानपोली संघाला. व्हॉट अ शॉट. काय ऋतिकने स्वतःला झोकून दिलं, अक्षरशः झोपून फटका मारलाय आणि ही मात्र रील निश्चित व्हायरल होणार. व्हॉट अ फिनिश. या शॉट ऑफ द टुर्नामेंट याच निश्चित शॉट ऑफ द कॅच कावाने घेतलेली 31 पावलांचा अंतर कापून तो एका हातामध्ये घेतलेला जेल आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट. वा भाई वा रोहित, आप तो छा गए. 1 नंबरची जर्सी पर्यंत करणारा खेळाडू चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती आणि त्याने मात्र षटकार मारलाय. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. यस आयोजकांकडनं 1 मिनिट थांबायचंय. यस आयोजकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आमचे यस नितीन केने यांच्याकडनं 500 आणि शिवाजीकडनं 500. यस आणि आमचे नेहालकडनं 500, एकूण 1500 रुपये शॉर्ट साठी. शॉट ऑफ द डे. क्या बात आहे. खूप सुंदर फटका होता. यस सुपला. तर आपण टॉस कडे वळणार आहोत. तर चला मी गुरव साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. यस सर या. तर समोर कॅप्टन धीरज पाटील चला या. तर तलोजा पोलीस स्टेशनचे आमचे आणि तालुका पोलीस स्टेशनचे कॅप्टनच आपण घोषित करतोय. सन्माननीय PI सुनील गुरव सर आणि त्याचबरोबर धीरज. यस कैलासपूरजी या व्यासपीठावरती. आमचे रमण म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. पुढची लढत शो मॅच आहे. तर दारावे आणि बामण डोंगरी आपण देखील उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतर शो मॅच आहे, त्यानंतर तुमची मॅच आहे. तर आमचे सन्माननीय रमण म्हात्रे. यस तर टॉस इथे जिंकलेला आहे तो आमचे तलोजा आणि तालुका पोलीस स्टेशनचे सन्माननीय गुरव सर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. तर सर सर्वप्रथम निर्णय. आम्ही फिल्डिंग करणार आहोत. यस फिल्डिंग घेतली आहे. आयोजकांची समोर टीम आहे. तर कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला चेस करता येईल. सर एकंदरीत आता ठीक आहे आपण ती चर्चा केली क्रिकेट बद्दल किती धावा किती रोकाल. पण आज खरोखरच आम्ही तुमचा आभार मानतोय की या स्पर्धेसाठी जो योगदान लाभलेला आहे आपले सर्व पोलीस बांधवांचा आणि खरोखरच या आयोजकांनी जे हा एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्टेडियमवर खेळण्याची संधी दिली. मी या सर्व ग्राउंड जो तयार होत होतो त्याचा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे की जे इथे समोर जे फोटो लावलेले आहेत 4 लोकांचे जे 4 मित्र आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. रात्री 3-4 वाजेपर्यंत इथे होते आणि पिच तयार केलं आहे, ग्राउंड तयार केलं, त्याबद्दल सगळ्यांचे पहिला आभारी आहे. सर्व स्पर्धक आणि आयोजक
यांचेही आभारी आहे. स्पर्धकांना एक विशेष विनंती आहे की जो खेळ चालू आहे ते खेळाडू वृत्तीने खेळावे, कोणत्याही गालबोट लागू नये स्पर्धेला, जेणेकरून आयोजकांचं नाव खराब होण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे. प्रेक्षकांनाही विनंती आहे की आपण खेळाचा आनंद लुटायचा आहे, आपल्यामुळे कोणालाही त्रास होण्याची काळजी घ्यायची आहे. परत एकदा मी आयोजकांचा आभार मानतो. थँक्यू. यस, खूप धन्यवाद सर. आणि तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान देखील लाभलेलं आहे, त्याबद्दल सर्व. आणि आम्ही पाहत होतो की रात्रभर या स्पर्धेसाठी आपले सर्व ऑफिसर देखील बारकाईने लक्ष देऊन होते आणि खरोखरच म्हणजे असा सहकार्य लाभला तर अशा मोठमोठ्या स्पर्धा प्रेमाने आणि सन्मानाने होत राहतील. त्यासाठी तुमचा खूप मोठं योगदान आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्व पोलीस बांधवांचा आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. तर आपण यस, संतोष बुवा आमचे इथे आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की श्रीनिवास पाटील धाराव्याचे इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि चंद्रकांत म्हात्रे धारावे यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आणि याचबरोबर आमचे कानपोलीचे कैलास शेठ पाटील इथे आलेले आहेत. तर कैलास शेठ या, आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. नेहमीच कानपोली संघाला बिग सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित असतात. तर कैलास शेठ पाटील आमचे मित्र आहेत, परम मित्र, तर त्यांचा इथे हा सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे कैलास पोरजी इथे आलेले आहेत. तर कैलास पोरजी यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. ओके ओके, थँक्यू कैलास. तर कैलास या. तर कैलास पोरजी यांचा हा सन्मान होतोय. थँक्यू सो मच प्रेझेंटेशन बॉक्स आदरणीय संदीपजी पाटील सर. आणि पहिल्या इनिंग मध्ये आवाज आपण ऐकत होतात मच्छिंद्र पाटील सरांचा. शो सुरू झाला कानपोलीचा. अथर्व 11 कानपोली ऑन फायर. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट नल बदहला. आणि मागच्या 3 बॉल मध्ये होत्या 16, 4 बॉल मध्ये झालेत 22, षटकार आलेत 3 आणि चौकार आलेत मैदानावरती 1. का बॅटिंग सुरू झाली आहे. कालची रात्र गाजवणारा आजच्या रात्रीत घातक ठरतोय. अजून एक 1 मोर बिग हिट. अडवला जायला बॉल, कारण टायमिंग नव्हतं. एलिव्हेशन मात्र भरपूर होतं, उंच जास्त गेला. षटक मैदानावरती आपण पाहता पहिलं सुरू आहे आणि धावफलकावरती किती आले 24. जी बॅटिंग केली मैदानावरती आज सूरज भोईरनं, तिथनं एक चार्जअप झाला होता, पुशअप झाली होती टीम श्याम स्पोर्ट्स रुडपाली. बट त्याला धक्का दिला, ब्रेक दिला. शशी जाधवच्या या ओव्हर्स मध्ये आलेत आतापर्यंत 24, त्यामध्ये ऍड केला जातील अजून 2 की 3 की 4. 2 तर कंप्लीट झालेत. षटक संपलं पहिलं. धाव फलकावरती धावा आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 26 विदाउट लॉस. का बॅटिंग केली आहे मैदानावरती रोहित पाटीलनं. आणि जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या नक्की बनतात या अपकमिंग सुपर डुपर स्टार साठी. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे थीम सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. नितेश पाटील, निहाल ठाकूर, मिस्टर इंजिनियर आणि शिवाजी दादा पाटील आणि नितीन दादा केणी यांच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
याच्यासाठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. क्रिकेटचा एक अद्भुतपूर्व सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज अनिकेत पाटील. पहिलं षटक 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळालं. आता पलटवार मैदानावरती कोण करणार, लक्ष त्या गोष्टीकडे देखील लागलाय आणि मॅच अगदी काटाकीर आहे. कणपोलीचे जावई आदरणीय पंढरीनाथ पाटील रोहिंजनचे यांच्या ठिकाणी अगदी शुभेच्छांचा वर्षा होतो कानपल्लीवरती. त्यांचं करूयात आपण वेलकम. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन जागा बनवून शॉट खेळले जरूर. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडस खराब, मागे बॅकअप, त्यांना देखील बीट करून बॉल मैदानाच्या बाहेर. 4 धावा कानपोली. त्यांना एक मोठी भेट द्यायची आहे कानपोलीला आणि त्या अनुषंगानं जो विश्वास आज वल्लभ गावातील राजकीय पटलावरचा एक राजा माणूस आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ अथर्वा एंटरप्राइजेस कानपोली. फ्लिक केला हलक्या हाताने पाठवला बॉल बॅकवर्ड स्कोअर लेगला. तिकडे देखील फिल्डर पुन्हा एकदा मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 मिस्टेक्स आहेत अनिकेतच्या या ओव्हरमध्ये आणि 2 चौकारांनी स्कोर फ्लॅ होतोय. 34 34 धावा धाव फलकावर. बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. मामा भांजाची जोडी आज ऑन फायर कानपोलीसाठी. बेधडक सुरुवात केली आहे. लेस दॅन रन बॉल येऊन थांबलाय सामना पाहता पाहता. जिथे लक्ष आपण पाहत होता 50, करंट रन रेट 25.50. आपण तोडत नाही फोडतो हे सांगत असताना सध्या मैदानावरती तुम्हाला टीम पाहायला मिळतीये अथर्वा एंटरप्राइजेस कानपोली. श्याम स्पोर्ट रोडपाली भरपूर मोठ्या आशापेक्षा खरं तर या टीम कडनं नेहमीच असतात. रोडपालीच्या पाठीराख्यांना आज बॅटिंग मध्ये ते पूर्ण झाल्या. शशी जाधवचं षटक महागडे राहिलं. 26 धावा आल्या. त्यानंतर अनिकेतनं ट्राय जरूर केलं बट मोठा अपसेट ओव्हर मध्ये झालाय आणि मूड नाहीये मॅच मध्ये. टीम आपण पाहताय रोडपालीचा रनआउटची संधी आहे. तिकडे देखील झाली आहे मिस्टेक. एक सिंगल मैदानावरती मिळेल आणि कानपोलीसाठी आज फक्त इतकंच. अपनी जीत पर इतना ना इतराओ, तुम्हारे जीत से ज्यादा चर्चा हमारे हार का भी होता है. जब जब आता है समय हमारे ग्रामीण टीम के संघर्ष का, तब तब बीच मैदान के अंदर कानपोली का हर एक शेर चमकता है. आणि आज ग्रामीण क्रिकेटमध्ये एक तडाखा पाहायला मिळाला या टुर्नामेंट मध्ये. स्पेशली कालची रात्र 6 बॉल 7 त्यांनी डिफेंड केले. आजची रात्र 50 चेस करायच्यात सुपर 4 मध्ये इंटर होण्यासाठी आणि सामना पूर्णपणे खुला झालाय. बट मॅच संपलेली नाही आहे कारण प्रतिस्पर्धी श्याम स्पोर्ट्स रोडपाली या नावाचा डंका देखील अनेक वर्ष गाजवताना पाहिलेत. अजून ज्या 14 बाकी आहेत ना त्या मैदानावरती 14 बॉल मध्ये वाचवायच्यात आणि नुकताच एक डॉट देखील आलाय. म्हणजे आता 13 चेंडू 14ची गरज आहे. पलटवार करायचा आहे रोडपालीला. सज्ज त्यासाठी टीम अपील होत आहे. हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट. तिकडे डायरेक्ट हिट फलंदाज बाद. रनआउटचा धोका. मॅच मध्ये मोका टीम श्याम स्पोर्ट रोडपालीला आणि 12 बॉल रन्स बाकी आहेत मैदानावरती 14. नेक्स्ट मॅच एक फ्रेंडशिप मॅच आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस अर्थातच तळोजे पोलीस स्टेशनचे आपले पोलीस बांधव मित्र या ठिकाणी जोडले जातील. उभा माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे नेहमीच आपल्या खाकी वर्दीसाठी म्हटलं जातं. आज त्यांच्या क्रिकेटची चर्चा मैदानावरती केली जाईल. 36व्या स्कोर कार्ड वरती विकेट पहिली गेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय चेतन पाटील. विकेट गेली आहे मैदानावरती रोहितची ज्याने एक ड्रीम स्टार्ट मैदानावरती दिला आणि आता 12 बॉल करायच्या धावा 14. संघर्ष के विमान में हम कर रहे हैं सवारी, मंजिल को पाने की ना जाने कैसी है बेकरारी. वीरान दिखती है धरती और सुना पड़ा है आसमां, फिर भी है दिल में अरमान और संघर्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली का अभी जारी. 12 बॉल 14 रन. पलटवार रोडपाली करणार का? अथर्व 11 गावदेवी कानपोलीच्या विरुद्ध हो कमबॅक झालाय. बॉल हवेत आहे. कॅच टिपली आहे. मॅच फसली आहे. आता रंगात आली आहे मॅच. 11 बॉल 14 रन अजूनही बाकी आहेत.
36 ला मैदानावरती विकेट गेलेले 2. सिद्धी करवलेला देखील सुपर 8 मध्ये कानपोली रोडपालीला आपण पाहिलं, तिथे सामना रोडपालीने जिंकला. अशाच प्रकारे मॅच मैदानावरती रंगली. आणि आज क्रिकेटर म्हणून तुम्ही स्वतःला आणि आपल्या ग्रामीण संघाला फक्त आत्मविश्वासानं इतकंच सांगा, प्रत्येक वादळ पाहिलंय मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, धरतीवरती पाय रोवून सह्याद्री सारखा मेघ ताठ. अरे जाऊन सांग त्या वादळाला, तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ, तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ. आज वेड होऊन आपल्या गावाच्या नावासाठी तुम्हाला गाजवायचंय मधमान, करायचंय संघर्ष. आणि संघर्ष संघर्ष हीच असते एका खेळाडूची यशाची व्याख्या. बॉल तयार. यॉर्कर टो क्रशर, आधी बॅटला ब्रश झाला, त्यानंतर बॉडीला, की आधी बॉडीला त्यानंतर बॅटला. आणि अंपायरचा कोणताही सिग्नल नाहीये, म्हणजे फर्स्ट बॅट इन्व्हॉल्व होती, एक सिंगल झाली कंप्लीट. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर. मॅच मध्ये रन्स बाकी आहेत 13. बॉल शिल्लक आहेत इथनं आपण पाहतात 10 चेंडू 13 धावा. बॉल तयार. फटका हा देखील फर्स्ट लाईन नो मॅन्स लँड मध्ये. फर्स्ट कंप्लीट आहे, सेकंड धोकादायक आहे, तरी देखील कॉल झालाय. फिल्डिंग पुन्हा एकदा खराब आहे. 3 देखील बनवू शकतात. आणि या 3 धावा दबावात बाहेर काढतील की विकेट जाईल. थर्ड अंपायर्स कडे निर्णय. ओयूटी आउट की नॉट आउट या सगळ्या चर्चा मैदानावरती केल्या जातील. ओयूटी आउट, फलंदाज बाद, रन आउट. अगदी बॉल आधी थ्रो केला तिकडे एसटी रक्षकानं, आणि एक्स्ट्रा 1 सेकंड जो त्यानं वाचवला ना, तिकडेच विकेट मिळाली आहे. टीमचे कॅप्टन होते तिकडे फोल्डिंग करताना. 1-1 रनची व्हॅल्यू काय आता समजू लागली आहे. ज्यावेळी आधी सुरुवात झाली 50 भरपूर मोठ्या वाटत होत्या, पण 50 मधनं जिथे तुम्ही 8 बॉल मध्ये 34 खर्च केला, तिथे 6 रन्स तुम्ही मिसफील्डच्या दिलेत. आता इथनं म्हणत असेल हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहा दम था, हमारी किस्मत भी वहां पे छूटी जहां हमारे फिल्डर ने गलती किया था. तिकडे ज्या 2 चौकार तुम्ही बाउंड्रीज मिसफील्डच्या दिल्या, त्याची किंमत अजूनही मोजावी लागतीये. कारण कानपोलीकडे त्या बॅटिंग युनिट आहे की कोणताही एक बॅटर येऊन मैदानावरती षटकार एखादा लगावू शकतो, बट तो षटकार लागला देखील पाहिजे. अथर्व 11 कानपोलीसाठी. आणि दुसऱ्या बाजूला श्याम स्पोर्ट रोडपाली. जेव्हा जेव्हा या 2 टीम एकमेकांच्या विरुद्ध येतात ना, शूट आउट ॲट वडाला, केजीएफ, दृश्यम, या सगळ्यांचा सस्पेन्स जितका खतरनाक असतो, या मॅचचा सस्पेन्स देखील थिरीला तितकाच डेंजर रंगतो. ही रंगवलेली गिरगोटी नाही, ही वास्तविकता आहे. कारण संघर्ष रोडपाली आणि कानपोलीच्या क्रिकेटची ओळख आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 बॉल मध्ये रन्स मैदानावरती बाकी आहेत. या ठिकाणी 11. कानपोलीचा बेडा पार. सुपर 4 मध्ये गावदेवी 11 अथर्वचा जय जयकार की मैदानावरती श्याम स्पोर्ट रोडपालीचा पलटवार. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लखन भोईर सरप्राईज बॉलिंग मैदानावरती करतोय. टीम श्याम स्पोर्ट्स रोडपालीसाठी रंगली या मॅच. ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं जातं, मात्र तितका देखील गोल्ड ओल्ड नाहीये, हे सोनच आहे. अजूनही तो यंगस्टर आहे, मात्र कारकीर्द त्याची फार लवकर सुरू झाली आहे. यॉर्कर टोक्रश, बॉल चालला फ्लाइंग स्लीपला. पुन्हा एकदा एक छोटीशी मिस्टेक, एक सिंगल मैदानावरती येईल. टेनिस क्रिकेट जगतातील एक रोमहर्षक मॅच तुमच्या समोर गावदेवी चषक धरणाच्या माध्यमातून. कारण म्हटलं जातं ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालतात देखील आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रुतून उभं राहता आलं पाहिजे. हार मानायला, मैदान सोडायला नाहीये कानपोली तयार, नाहीये रोडपाली तयार. म्हणून तर आज संघर्ष जो करणार त्याला विजयाचा आनंद. बॉल शिल्लक आहे तिथनं आपण 7 रन बाकी आहेत 10. 7 चेंडू 10. प्रत्येक बॉल वरती समीकरण पोहोचवलं जातं. नितेश पाटील न्यू बॅटर मैदानावरती आला, त्याला क्लोज मॅच मध्ये आज चांगली बॅटिंग करायची. हा फुल टॉस होता, फायदा उचलताना नाहीये. चेतन होता ऑन स्ट्राईक. एक सिंगल मेल, एका सिंगल न स्कोर जाईल. 41 या आकड्यावरती समीकरण मैदानावरती कुठे आलंय, जिथे रन बॉल मॅच होती. लखननं टाकले षटक 5 धावेचं. 6 बॉल मैदानावरती बाकी आहेत. 9 रनची गरज आहे.
हा सामना जिंकण्यासाठी टीम अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोलीला सुधीर पाटील त्याची आर्मी मैदानावरती सेमीफायनल गाठणार. शशी जाधवचा संघर्ष या मॅच मध्ये जो अधुरा अधुरा वाटत होता, श्याम स्पोर्ट्स रोडपाली त्याला साथ देऊन विजयाचा जल्लोष करणार. सगळ्या चर्चा रंगतील. कंपल्सरी 6 बॉल 9 रन बाकी आहेत. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. थँक्यू डीजे. दोन्ही टीम आज या प्रेक्षकांना रायगड नगरीला इतकं सांगतात, हमारा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना. समंदर हम दोनों टीम लौट कर जब भी आएंगे तब मचाएंगे तबाही. या मॅच मध्ये तेच सुरू आहे. फक्त शेवटी आनंद स्माइल कोणाच्या चेहऱ्यावरती जाईल. 6 बॉल 9 रनची गरज आहे. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये येऊन पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. सूरज भोईर आणि बॅटिंग ट्रॅक वरती चेतन आणि नितेशची जोडी मैदानावरती करते बॅटिंग. बॉल शिल्लक 6 रन बाकी आहेत. कानपोली समोर 9. अजूनही पारड काहीस भारी आहे. ग्रीप मॅच मध्ये कानपोलीची. तर रोंजनच्या मधुकर पाटील यांना विनंती आहे, आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मधुकर पाटील. तसेच प्रकाशजी पाटील धरणागाव समाजसेवक त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आहे काका आपलं. भगवान पाटील यांचं देखील आगमन झालं आणि त्या सोबतीनं शाखा प्रमुख आहेत दादा, त्यांचं देखील आपण करूया वेलकम. ओव्हर द विकेट मॅचचा पहिला बॉल शेवटच्या ओव्हरचा, त्याच्यावरती ठोकला फटका एक्स्ट्रा कव्हरला. तिकडे टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. रन बाकी आहेत 5 बॉल 9. धक्का लागला 41 या आकड्यावरती. अथर्व एंटरप्राइजेस कानपोलीला 4था. कमलाकर पाटील रोहिंजण गावचे समाजसेवक, त्यांच्या ठिकाणी झालंय शुभागमन. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 5 रन बाकी आहेत मैदानावरती 9. रोडपाली देखील 12 बॉल अगदी जिथून बाकी राहिले तिथं आता इतकं सांगतीये, उलझना हमारे फितरत में नहीं, ना अपनों से ना बेगानों से. संघर्ष हमारा रोज होता है अपने सपनों से और शाम स्पोर्ट रोडपाली के नाम से. अथर्व एंटरप्राइजेस कानपोलीला एक मोठा फटका या मॅच मध्ये जिंकून देईल. तो षटकार असेल चौकार असेल त्याची गरज आहे, बट मैदानावरती कानपोलीच्या विजयाचा डंका पिटवायचा आहे ना, तर नवीन आलेला फलंदाज निखिल पाटील त्याला चमत्कार करावा लागेल. अजूनही बॅटिंग ट्रॅक वरती सुधीर पाटीलचं येणं बाकी. अजूनही चांगल्या बॅटर्स टीम कडे. बॉल शिल्लक आहेत 5 रन बाकी आहेत मैदानावरती 9. लाईन चांगली आहे. बॉल चांगला आहे का नाही. रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन जोडली जाईल. धाव फलक आहे स्कोर कार्ड वरती 42. ही अतिरिक्त धाव टेन्शन वाढवेल, कारण आता कानपोलीला काय करायचंय. 5 बॉल मध्ये 1 चौकार जरी आला, मॅच रन बॉल येताना थांबताना दिसेल, कारण आता समीकरण मैदानावरती 5 चेंडू 8 धावा. एक अतिशय क्लोज कॉल होता. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघर्ष उस नन्हे बीच से सीखी है, जो जमीन में दफन होकर फिर भी लड़ाई करता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चीर कर अपने अस्तित्व को साबित न कर दे. ही लढाई अस्तित्वाची आहे, रोडपालीची आणि कानपोलीची. फटका चांगला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एकाच ऍक्शन मध्ये उचलला परेश कडकेनं. मिळाली एक सिंगल. कडकेकडे बॉल. मॅच कडक आहे. शिल्लक आहे 4 चेंडू. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती 7. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. अरे जज्बा रुख मेरे दोस्त जीतने का. किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है, क्योंकि किस्मत किस्मत की बात है. आज धूप तो कल बरसात है. फटका फसलाय. शशी जाधव आलाय. टिपलाय झेल. संपलाय खेळ. अथर्व एंटरप्राइजेस कानपोलीला धक्का. मैदानावरती लागलाय 5वा.
थँक्यू डीजे. बारक्या नाही मैदानावरती आला कृष्णा आणि कृष्णाला मॅच जिंकून द्यायची आहे तर त्याच्या बॅटला एक मोठा फटका इथे सजवावा लागेल. आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील एका बाजूला त्यांनी ठेवलेला कानपोलीवरती विश्वास, संघर्ष कानपोलीच्या क्रिकेटनं या मैदानावरती दाखवलाय. रोडपालीला दिलाय हात पकडायला संधी, त्यांनी सध्या घसा पकडून ठेवलाय. इथं रिलीफ मिळेल का, इथनं श्वास घेण्याची संधी कानपोलीला मैदानावरती मिळेल का? कारण म्हटलं जातं ना, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फल हुआ पर बोलते. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. बॉल शिल्लक के 3 रन बाकी आहेत 7. कृष्णा पाटील मैदानावरती आलाय. पाटलांचा रुबाब मैदानावरती त्याला दाखवावा लागेल. एक मोठा फटका सजवावा लागेल की नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला बॅटर त्याला स्ट्राईक वरती आणून तो मोठा फटका खेचेल. काय प्लॅन आहे कृष्णाचा? 3 बॉल 7 रन. बॅटच्या समोर खोदून काढलाय. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल, रिधियाचा ठोका चुकवणारा हा सामना आणि गावदेवी चषक धरणाचं आयोजन आवडलं असेल तर होऊ दे ना एकदा जोरदार टाळ्या कानपोली आणि टीम रोडपालीसाठी. बॉल शिल्लक आहे 2, रन बाकी आहेत 6. कोण जिंकेल मॅच? आनंद कुठे जाणार? कारण जिंकला तर एक ट्रॉफी, हारला तर स्पर्धेला टाटा बाय बाय तुम्हाला करावं लागेल. ठोकला तर आता कानपोली जिंकला आणि येणारे 2 बॉल चांगले टाकले तर एक निसटता विजय. पुन्हा एकदा उलटफेर श्याम स्पोर्ट्स रोडपालीचा मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल बाकी आहेत, रन बाकी आहेत 6. फटका चांगला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिड विकेटला पोहोचलेत. काय फिल्डिंग दाखवली आहे. शेवटच्या अंतिम बॉल वरती रन्स किती बाकी राहतील? 5. राहुल भोईर स्वतः टीमचा कॅप्टन मैदानावरती वाचवतोय धावा 3 आणि या 3 वाचवलेत. त्यामुळे इम्पॅक्ट काय पडलाय? जिथे 1 बॉल 2 बाकी राहणार होते तिथे बाकी आहे 1 बॉल 5 रन. एक चांगला फिल्डर देखील मॅच जिंकून देऊ शकतो आणि क्षेत्ररक्षण राहुलचं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राहुलसाठी. 1 बॉल 5 रन. एक बॉल 5. मॅच कुठे होती? 8 बॉल रन झाले होते या मॅच मध्ये 34. त्यानंतर बॉल शिल्लक होते मैदानावरती या मॅच मधले 16 बॉल रन करायच्या होत्या 16. आता बॉल शिल्लक आहे मैदानावरती 1, रन बाकी आहेत मैदानावरती 5. जे दिनेश कार्तिकने केलं होतं बांगलादेशच्या विरुद्ध. 1 बॉल 5 आणि इथे ते कारनामा मैदानावरती करायचंय. नंबर 8 वरती बॅटिंग साठी मैदानावरती आलाय फलंदाज बारक्या पाटील आणि याच टुर्नामेंट मध्ये टीम रोहिंजन ब च्या विरुद्ध फाईट बॅक केलं होतं रोहिंजन ब न आणि विनेश पावशेनं ठोकलेला षटकार सुपर 4 मध्ये आला. जय हनुमान नीतसा संघ कालची रात्र रोहिंजनच्या विरुद्ध थांबवले 6 बॉल 7. कानपोलीनं सुपर 8 मध्ये आली. कानपोली 1 बॉल षटकार मारला बारक्यानं तर सुपर 4 कानपोलीला. आणि जर मैदानावरती अंतिम बॉल चांगला टाकला बॅटर निखिल समोर तर सुपर 4 मध्ये जाईल टीम श्याम स्पोर्ट्स रोडपाली. शेवटचा अंतिम बॉल. मॅचची रिदम तोडू नका. लवकर आणि फास्ट मैदानावरती क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवायचंय. दोन्ही बॅटर्स मैदानावरती अगदी आपण पाहता सज्जत. ठोकायचा षटकार, गाजवायचं मैदान. अथर्व 11 कानपोली नावानं तर मैदानावरती बिग हिट करावा लागेल आणि श्याम स्पोर्ट रोडपालीला मागचे भरपूर वेळ त्यांनी केलेला संघर्ष जिंकायचा आहे. तर 1 बॉल वाचवायचा. 1 बॉल कंपल्सरी 5. मागची रन सपर नाहीये का? चलो एक और ऍड कर देंगे. 6 पाहिजेत तरी पण मारायचा षटकार. पण 1 रनची व्हॅल्यू मोठी आहे कारण स्ट्राईक सोडली नव्हती बॅटर्सनं. स्कोररनं 1 रन ऍड केली होती. ते झालं आता करेक्शन. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 1, रन बाकी 6. अंतिम रात्र गुलशन आज लक्ष असू द्या अन्यथा मोठी पेनल्टी लागू शकते संदीप सर. शेवटचा 1 बॉल आणि बनवायच्या धावा 6. जबरदस्त रंगली या मॅच आवडली असेल एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 रन. यस, शेवटचा अंतिम बॉल आणि 6 रनची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 6 रन जिंकायची आहे मॅच. मारावा लागेल षटकार. फिल्डिंग आपण पाहूयात. एक एक्स्ट्रा कव्हर,
एक लॉंग ऑफ ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला चाललाय परेश कडके. एक मिड विकेटला उभा आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅटिंग ट्रॅक वरती आहे निखिल पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सूरज भोईर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रोडपाली कानपोलीच्या मॅच साठी. एक बॉल 6 रन. फटका बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग ऑनच्या वरतून सीमा रेषा पार. इतिहास हा जिंकण्याचाच असतो असं काही नाही. असतो असं काही नाही. पराजयाची देखील इतिहासात नोंद होते. फक्त इतकंच तुमच्या संघर्षात रोडपाली सारखा दम असला पाहिजे. एकदा टाळ्या रोडपालीसाठी देखील उद्या मित्रांनो. 16 बॉल 16 रनची मॅच. एक बॉल 6 वरती आली. अंतिम बॉल वरती आला षटकार. जिंकला मैदानावरती क्रिकेट. आणि मी म्हणून नेहमी म्हणतो की भोलेनाथ शेठ पाटील ऑलवेज लकी पॅकरात. अथर्व एंटरप्राइजेस कानपोलीनं जिंकली या मॅच आणि सामनावीराचा पुरस्कार निखिल पाटीलला. बट पारितोषिक आहे सूरज भोईरला रोडपालीच्या, ज्यानं बेधडक बॅटिंग केली. आणि ऋतिकच्या शेवटच्या चौकारासाठी ते कॅश प्राइज होतं, ते घेण्यासाठी ऋतिकने यायचं. जबरदस्त ओमकार मॅच झाली, अप्रतिम. थोडासा बेस दे ना याचा.